मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर वसंत मोरे यांनी राज्यातील बड्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरुवात केली। प्रकाश आंबेडकर यांना भेटल्यानंतर काल थेट त्यांनी अंतरवाली सराटी घातली आणि मनोज जरांगे पाटील जे मराठा आंदोलन करते आहेत त्यांना भेट दिली, त्यांच्यासोबत चर्चा झाली। पण अजूनही या सगळ्या भेटीगाठीच्या दरम्यान ते जे आहेत ते पुणे लोकसभा लढवण्यासाठी तयार आहेत। तर त्या अंतरवाली सराटीत थेट तुम्ही गेलात, काल सकाळी फेसबुक पोस्ट केली, अनेक कार्यकर्ते तुम्हाला रस्त्यात भेटले, पण मनोज जरांगे पाटलांना तुम्ही काय निरोप दिला किंवा चर्चा काय झाली, या भेटीमागचं नेमकं गुपित कारण काय होतं? मला वाटतं की पहिल्यांदा काल पाटलांना भेटलो। पाटलांना मी फेसबुकच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून मी अनेकदा ज्यावेळेस सकल मराठा समाजाची आंदोलनं चालू होती त्यावेळेस उघड भूमिका मी घेतलेल्या होत्या आणि मी अडचणीत येण्यामागचं ते एक कारण होतं। शेवटी कालच्याला जेव्हा मी त्यांना भेटलो तर मला वाटतं की पहिल्यांदा मी त्यांना भेटलेलो असताना मला स्वतः बोलले की काय तात्या कसं आहे, काय खाऊन आलाय का? तर मी म्हटलं की हो मी खाऊन आलो आहे। म्हटलं ठीक आहे, मला थोडी भूक लागली, मी खाऊन येतो। मी तिथपर्यंत पोचलो आहे, माझं काम तिथपर्यंत पोचलेलं आहे। मी नंतरनं त्यांना येताना जो त्यांच्याशी भेट घेतली, त्यांना परत पुण्याची सगळी परिस्थिती दाखवली की कशा पद्धतीने जे काय माझ्याकडे संपूर्ण चार्ट आहे मतदानाचा गेल्या पंचवार्षिकमधला, मग तो सगळ्या 6 विधानसभेमधला असेल, लोकसभेमधला असेल, सगळ्या उमेदवारांचा असेल, तो त्यांच्यासमोर मांडला। याच्यामध्ये सकल मराठा समाजाची भूमिका कशी आहे तीसुद्धा त्यांच्यासमोर 2 दिवसापासून मी मांडत होतो। त्यांचे जे काही लोक आहेत की ज्यांच्याकडे प्रत्यक्षात बोलल्यानंतर ते त्यांच्यापर्यंत पोचतं, ते सुद्धा मी गेल्या 2 दिवसामध्ये त्यांच्यापर्यंत पोचवलं होतं। त्यामुळे मला वाटतं की त्यांनी मला जे सांगितलं की प्रेस कॉन्फरन्स होण्याच्या अगोदरच की समाज जे सांगेल ते मी करेल, पण मला आता तशी परिस्थिती वाटत नाही की आपण निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे। तेव्हा शेवटी मला जे काय बोलायचे ते मी 5 वाजता बोलेल आणि समाज जी भूमिका सांगेल ती भूमिका मी घेईल असं बोललं। मग मी पण माझ्या मार्गाने निघून आलो परत। पण त्या अनेक नेत्यांना तुम्ही भेटतायत, शरद पवारांपासून प्रकाश आंबेडकरांची तुम्ही भेट घेतली, संजय राऊतांना भेटलात, काँग्रेसच्या बड्या नेत्यांना भेटलात, पण यावरूनच तुमच्यावर टीका अशी होते की केवळ लोकसभेसाठी तुम्ही हे सगळं कॉम्प्रोमाइज करता। असं काय नाही आहे बघा, मला वाटतं की भारतीय जनता पार्टीला या पुणे शहरात थांबवण्यासाठी जे पर्याय आहेत ते पर्याय मी अवलंबतोय। आता जर काँग्रेस हा सक्षम पर्याय मला वाटत नाही की तिथं असेल, म्हणून मी एका मराठा उमेदवाराच्या विरोधामध्ये जर त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या पक्षाने हा सकल मराठा समाजाला विरोध केला तर त्या ठिकाणी मराठा समाजासमोर मराठा समाज आला तर मला वाटतं की एक वेगळी लढत या पुणे शहरामध्ये झाली असती, समाजाच्या दृष्टिकोनातून ती फायदेशीर झाली असती। आज वंचित बहुजन महाआघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर साहेब 65,000 मतदान त्यांचं या पुणे शहरामध्ये अननोन उमेदवाराला आहे की ज्या उमेदवाराला पुणे शहरामध्ये कोणी ओळखत नव्हतं, जे पिंपरी चिंचवडमध्ये राहतात, त्यांना 65,000 मतं आहेत। म्हणजे मला वाटतं की मी एकटा चलोरीची भूमिका ही माझी आजपासून नाही आहे। मी मनसेमध्ये जरी होतो तर तेव्हापासून सुद्धा माझ्या सुरुवातीच्या निवडणुका तुम्ही पाहिल्या 2007ची, 12ची, 9ची, 14ची, 19ची, ह्या 5 निवडणुका माझ्या पाहिल्या तर माझे एकला चलोर आहे। त्यामुळे मला वाटतं की मला त्याची सवय झालेली आहे आणि मी ह्या भूमिका करत मी या भागामध्ये सुद्धा ही सगळी जुळवजुळव करत मी आजपर्यंत 3 नगरसेवक आणि 2 विधानसभेच्या निवडणुका लढवल्यात। आणि एखाद्या नेत्याकडे, एखाद्या बड्या नेत्याकडे गेलं म्हणजे त्याच्याकडे तिकीट मागायला गेलं, ही जी कॉन्सेप्ट आहे ना, तर मुळात ह्या कॉन्सेप्टमधनं ही फक्त 30 लोक बघतात ज्यांच्या वैचारिक पातळीचे दिवाळे निघाले। ही लोक ह्या भूमिका मानतात की वसंत मोरे तिकीट माग, ज्यांना कळत नाही आहे की अरे मी ज्यांच्याकडे जातोय त्यांच्याकडे तिकीट नाही आहे, त्यांच्याकडे मी मदत मागण्यासाठी जातोय की मी जर काही वेगळा प्रयोग पुणे शहरामध्ये अगदी 12 तारखेपासून करण्याचा प्रयत्न करतोय। आणि माझी तुम्ही भूमिका आज जर पाहिली तर मी ज्या दिवशी मनसे या पक्षातून बाहेर पडलोय त्या दिवशीपासून मी सांगतो की मी अपक्ष लढणार आहे म्हणून। मी आजपर्यंत सुद्धा कुठल्या पक्षाचं लेबल मला लावून घेतलेलं नाही आहे। मी फक्त मला मदत करा, माझ्या पाठीशी उभे राहा। मी एक पुणे शहरामधील गरजवंत उमेदवार आहे, त्यामुळे माझ्या पाठीशी सर्वांनी उभं राहिलं पाहिजे। ज्यांना वाटतं की भारतीय जनता पार्टी या शहरामध्ये नको, भारतीय जनता पार्टीने केलेलं वाटोळं या शहराचं आपण उघड्या डोळ्यांनी गेल्या 5 वर्षात पाहिलेलं आहे। आणि आत्तासुद्धा येणाऱ्या उद्याच्यापासूनच ज्या माझ्या लाईव्ह व्हिडिओ चालू होतील की कुठं या लोकांनी काय उद्योग केले, कुठं यांनी बजेट टाकले, कुठले बजेट यांनी कशा प्रकारे मिसयूज बजेटचा केला, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लाईव्हच्या माध्यमातून मी येत्या 8-10 दिवसात दाखवणार आहे। तुम्ही एक वेगळा प्रयोगाचा उल्लेख करताय, तुम्ही पहिल्या दिवसापासून हा वेगळा प्रयोग म्हणताय,
तो प्रयोग नेमके लोकसभेच्या दृष्टीने काय प्रयोग असेल, पुणेकरांसाठी काय तुम्ही घेऊन येता या सगळ्यातून, आणि कसं तुम्ही काँग्रेस भाजपमध्ये तुम्ही टॅकल करून पुढे जायचा प्रयत्न करता? बघा, भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस हे नॅशनल पक्ष आहेत आणि ह्या नॅशनल पक्षामध्ये आज त्यांच्याकडे जरी मोठे मोठे हस्ती असतील तरी माझ्याकडे स्वतःचा आत्मविश्वास आणि पुणेकर आहे. त्यामुळे मला वाटतं की आत्मविश्वास आणि पुणेकरांच्या जोरावरती मी ही निवडणूक लढवण्याचा 100% चंग बांधलेला आहे आणि मी ही निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार आहे. त्यामुळे मला वाटतं की जी लोक जे पक्ष ह्या विषयामध्ये मला मदत करतील त्या प्रत्येक नेत्याची मी गाठभेट घेण्याचा प्रयत्न करतो आहे. पुणेकरांना तर मी रोज कामाच्या माध्यमातून भेटतच असतो. फक्त या बड्या नेत्यांना ज्यांच्यापर्यंत मी आजपर्यंत पोचता आलो नव्हतो, मला तो वर्तुळ भेटता येत नव्हतं. आज माझं वर्तुळ मी स्वतःच्या भोवती आखून घेतलेलं आहे. त्यामुळे मला कुठलं वर्तुळ भेटायचं नाही. मी जेव्हा मनसेचं वर्तुळ भेदून बाहेर पडलो तेव्हा मला कळालं की मी कुठपर्यंत पोचलेलो आहे आणि मला वाटतं की मी अगदी योग्य ट्रॅकवरती आहे. भविष्यकाळामध्ये ज्या दिवशी मी फॉर्म भरल त्या दिवसापासून खऱ्या अर्थानं प्रचाराची रणधुमाळी काय असते आणि प्रचार कशा पद्धतीने करता येतो हे मी सगळे पुणेकरांना दाखवून देणार. तुम्ही आता बोलताना हे देखील बोललात की मी कुठल्याही नेत्याला किंवा पक्षातल्या बड्या नेत्याला भेटतो जे लोकसभेच्या तिकिटासाठी भेटत नाही. कालही तुम्ही जरांगे पाटलांना भेटलात. नेमकी कालच्या भेटीत चर्चा काय झाली, एक, आणि दुसरं मग या नेत्यांच्या भेटीगाठी वसंत मोरे यांनी अचानक का वाढवल्या? नाही, आता माझ्यापुढं तोच पर्याय आहे ना. एकतर वंचित बहुजन आघाडी हा पुणे शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, बाळासाहेब आंबेडकरांना आणि संपूर्ण आंबेडकर परिवाराला मानणारा प्रचंड मोठा वर्ग या पुणे शहरामध्ये. जर या पुणे शहरामध्ये 65,000 मतदान पुण्याच्या बाहेर राहणाऱ्या माणसाला मिळू शकतं तर जो माणूस पुणे शहरामधल्या झोपडपट्ट्यांमध्ये काम करतो आहे, 4th क्लासमध्ये काम करतो आहे, त्याच्या मागं जर आंबेडकरांची ही ताकद उभी राहिली, सकल मराठा समाजाची ताकद माझ्या मागं उभी राहिली, माझ्यावरती प्रेम करणाऱ्या लोकांची ताकद माझ्या मागं उभी राहिली, तर मी एक 3.5-4 लाखाचा टप्पा हा सहज या पुणे शहरामध्ये ओलांडू शकतो. त्या मराठा फॅक्टर ज्याला म्हणू आपण की मराठा उमेदवार देणं जे मराठा समाजातर्फे उभ्या राज्यात सुरू आहे, पण इथं तसं होणार नाही. कारण मोहोळ वर्सेस मोरे जर झालं तर मराठा वर्सेस मराठा तो पॅटर्न होईल. कारण त्या बैठकीला तुम्ही देखील होतात. त्या बैठकीत काय निर्णय होतील, त्याचा सकल मराठा समाज काय विचार करतात हे माहिती नाही. पण मग मराठा वर्सेस मराठाचा वाद नाही होणार किंवा मग त्याचं नुकसान दोन्ही उमेदवारांना नाही होणार? ते नुकसान आणि फायद्यासाठी मी निवडणूक लढवत नाही आहे. मी निवडणूक ही पुण्याच्या विकासासाठी लढवतो आहे. दोन्ही उमेदवारांच्या पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं तर मला वाटतं की त्याच्यामध्ये आपल्याला विकास काय असतो तो कशाशी खातात तो कोणाला कळत नाही आहे. आणि हे भविष्यामध्ये मी तुम्हाला दाखवून देईल की एक नगरसेवक विरोधी पक्षामध्ये बसून सुद्धा शहराच्या विकासाची कशा भूमिका मांडतो आणि शहरातल्या एवढ्या मोठ्या मोठ्या पदावरती बसून ही लोक काय यांनी आत्तापर्यंत उजेड पाडला आहे तो सुद्धा भविष्यात तुमच्यासमोर दिसेल सगळा. शेवटचा प्रश्न, मनसे सोडल्यापासून किंवा या सगळ्या चर्चा लोकसभेच्या वगैरे ज्या सुरू झाल्या तेव्हापासून तुमच्यावर सातत्यानं टीका होते की कात्रज इज इक्वल टू वसंत मोरे किंवा वसंत मोरे इज इक्वल टू कात्रज. कात्रजच्या बाहेर वसंत मोरेंचं काय चालणार किंवा पुणे वेगळं आहे, कात्रज वेगळं आहे, कसा तो पॅटर्न जो तात्या पॅटर्न ज्याला म्हटलं जातो तो पॅटर्न कसा चालणार, ह्या टीकेला मग याला कसं टॅकल करणार? बघा, गुजरात लोकांना पाहायला लावलं आणि गुजरात पॅटर्न देशात राबला. मला वाटतं कात्रज पॅटर्न पुण्यात का नाही चालणार? किती लांब आहे? अर्धा किलोमीटरवरती कात्रज आणि पुण्याचं अंतर आहे. आणि मी पुणे शहराचा विरोधी पक्षनेता राहिलेलो आहे. मी या पुणे शहराचा गटनेता राहिलो आहे. या पुणे शहराचा शहराध्यक्ष होतो. गेली 15 वर्षे मी या शहरामध्येच नगरसेवक आहे. आणि मला वाटते की जर देशात काश्मीर ते कन्याकुमारी हा गुजरात पॅटर्न चालू शकतो तर मग कात्रज पॅटर्न पुणे शहरात का नाही चालणार? 100% चालेल. आणि वसंत मोरे इज इक्वल टू कात्रज नाही आहे. वसंत मोरे गेल्या 4 वर्षापासून जसं का कोरोना काळ झाला तर वसंत मोरे इज इक्वल टू पुणे शहर हा पॅटर्न आहे. आणि वसंत मोरेनी आजपर्यंत मी कात्रजला राहतो, मी उपनगरात राहतो म्हणून मी पुण्याची कामं करणार नाही असं कधी झालेलं नाही. मी कायम पुण्याच्या नावलौकिकात भर टाकण्याचं काम केलं आहे आणि मला वाटते त्याच्यामध्ये मी 100% यशस्वी झालेलो आहे. आणि मला पुणेकर या लोकसभा निवडणुकीमध्ये 100% माझ्या पारड्यामध्ये मतदान करतील. धन्यवाद. खरं तर वसंत मोरे इज इक्वल टू पुणे असा नारा देत 12 तारखेपासून नवा पॅटर्न जो आहे किंवा नवा प्रयोग या पुणे शहरात मी करणार आहे. आणि ज्या नेत्यांच्या मी भेटीगाठी घेतोय त्या केवळ लोकसभा तिकिटासाठी घेत नाहीये तर अनेक चर्चा यामधून करतोय, पाठिंबा सगळ्याचा तयार करण्याचा प्रयत्न करतोय असं स्पष्टीकरण वसंत मोरे यांनी कालच्या अंतरवाली सराटीतल्या मनोज जरांगे पाटलांच्या भेटीनंतर दिले. कॅमेरा पर्सन तुषार नानावरेसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.